एक वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय वचन 3 प्रेषित 1:3 मरण सोसल्यानंतरही हेच ना सिस्टर? हा वाचा. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखविले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की या प्रेषितांचा जो लेखक आहे कोण आहे? लूक आणि त्याचा हा उर्वरित भाग आहे प्रेषितांचे कृत्य. आणि हे जे प्रेषिताचं कृत्य मी बघतो की मंडळीचा जो इतिहास आहे, सुरुवातीच्या मंडळीचा जो इतिहास आहे, त्याची स्थापना आहे, प्रेषितांची कामगिरी याच्याबद्दल या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि आम्ही बघतो की हा जो थियोफिल महाराज आहे याला हे हा जो प्रेषिताच्या कृत्याचा प्रेक्षक आहे, म्हणजे ज्याला लिहिलेलं आहे. लुकाने हे पुस्तक कोणा संदर्भात लिहिले? प्रेषिता संदर्भात लिहिलं, परंतु त्याची पूर्ण माहिती देण्यासाठी मी बघतो की थियोफिल महाराज एक विश्वासू व्यक्ती असावा किंवा असं मानलं जातं की तो एक रोमन अधिकारी असावा, ज्याला येशू ख्रिस्त संदर्भात अनेक गोष्टी समजण्यासाठी हा ग्रंथ लुकाने लिहिलेला आहे. कारण वचन 1 मध्ये आम्ही बघतो 1 आणि 1 मध्ये की थियोफिल महाराज येशूचे जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावास व शिकवास आरंभिले होते त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहो हे दाखविले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. सो हे प्रेक्षक कोण आहे हे सुद्धा मला माहिती असायला पाहिजे. मत्तई जो एक जकातदार होता, मत्तई कृत शुभवर्तमान त्याने लिहिलं. ते कोणाला लिहिलं? त्याचे प्रेक्षक कोण होते? मत्तईने शुभवर्तमान लिहिलं. सो कोणाला लिहिलं? मंगळवारीच आपण याला अभ्यासलंय. जे यहुदी आहेत, यहुदी ख्रिश्चन आहे, त्यांना मत्तईने लिहिलं. आणि आम्ही बघतो की मत्तई जो आहे तो देवाचं राज्य म्हणतो. हालेलुया, हालेलुया. देवाचं राज्य म्हणतो का? नाही, स्वर्गाचं राज्य म्हणतो. कारण यहुदी लोक देव हा शब्द उच्चारत नाही, म्हणून तो स्वर्गाचे राज्य लिहितो. ज्या प्रकारे आम्ही बघतो की मत्तईने ज्या लोकांना लिहिलं ते यहुदी ख्रिश्चन आहेत हे लक्षात ठेवा. कारण ह्या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण तुमच्या अभ्यासासाठी राहील की कुठलं जे शुभवर्तमान आहे ते कोणत्या प्रेक्षकांना बघून लिहिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. सो तो व्हिडिओ तुम्ही बघा मंगळवारचा. त्यामध्ये शुभवर्तमानाचा हेतू या संदर्भात आम्ही बघितलं की लेखक आणि कोणाला लिहिलेलं आहे ह्या गोष्टी वचनामध्ये सांगितलेल्या आहेत. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की वचन 3 आम्हाला सांगतं की मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहो हे दाखवले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. सो 40 दिवस आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर राहिला आणि या 40 दिवसाच्या अवधीला महान परिचय म्हणून ओळखलं जातं. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त किती दिवस राहिला पृथ्वीवर पुनरुत्थानानंतर? जोरात सांगा, आणखी जोरात. आम्ही बघतो की बायबलमध्ये संख्या खूप महत्वाच्या आहे. सांगा बरं, कुठल्या संख्या सांगा लवकर. 7, 40, 3, 7, आणखी 22, 12. हालेलुया. खूप हुशार झाले बरं तुम्ही. हालेलुया. ओके. सो आम्ही बघतो की 40 ही संख्या बायबलमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की पुनरुत्थानानंतर आणि स्वर्ग रोहणाच्या दरम्यान प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर 40 दिवस राहिला. हालेलुया, हालेलुया. आणि या दरम्यान त्याने ज्या महत्त्वपूर्ण घटना किंवा ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या त्या आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात. आणि ह्या आम्ही सविस्तर सिरियल वाईज बघणार आहोत. आणि पहिली जी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने केली ती म्हणजे साक्षीदारांना दर्शन दिले. काय केलं? जोरात सांगा, आणखी जोरात. मी मॅसेज संपल्यानंतर विचारणार आहे बरं का. काय केलं पहिल्यांदा प्रभूने? ओके.
त्याच्यानंतर सलोखा घडवणं आणि शिकवणं. आम्ही बघतो की शास्त्र वचनाबद्दल, देवाच्या राज्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं. कारण या वचनात पण आम्ही बघतो की देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. सो अनेक गोष्टी प्राणो, अनेक गुपित, अनेक रहस्य आहे, ज्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या 40 दिवसात दरम्यान त्यांच्या जे प्रेषित आहे त्या प्रेषितांना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्या. हालेलुया. त्यानंतर प्रियानो सगळ्यात आणखीन महत्त्वपूर्ण गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्या 40 दिवसादरम्यान केली, ती म्हणजे महान आज्ञा देणं. ग्रेट कमिशन ज्याला म्हटलं जातं. सांगा बरं कुठली ग्रेट कमिशन आहे? हा, हालेलुया. याला काय म्हटलं जातं? ग्रेट कमिशन किंवा महान आज्ञा देणं. आणि त्यानंतर प्रियानो सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट प्रभूने केली, ती म्हणजे भविष्याची तयारी केली. जे प्रेषित आहे त्यांच्यासाठी ज्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टी होत्या किंवा ज्या गोष्टी त्यांना करायच्या, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना तयार केलं. सो प्रियानो हा जो अवधी आहे, हा अवधी खूप महत्त्वपूर्ण मानला जातो प्रियानो बायबलमध्ये. आणि याच 40 दिवसामध्ये जगाला हादरून टाकणारे प्रेषित प्रभूने तयार केले प्रियानो. हालेलुया. लोकांना वाटलं असेल की प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. हालेलुया. आता संपले. शिष्यांची दानादान झाली. शिष्य घाबरून पळून गेलेले. आता सगळं संपलं. हालेलुया. प्रियानो ह्या गोष्टीची ही समाप्ती नव्हती, तर प्रभूच्या कार्याची ही सुरुवात होती. हालेलुया. कारण या 40 दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना पुन्हा स्थापित केलं. जे विश्वासात डगमगले होते, जे घाबरलेले होते, जे निराश झालेले होते, प्रियानो अशा प्रत्येकाला प्रभूने त्यावेळेस स्थापित केलं. बऱ्याच वेळेस निराशामुळे, भीतीमुळे प्रियानो आम्ही देवापासून दूर जातो प्रियानो. हालेलुया. आम्हाला वाटतं की नाही आता सगळं संपलंय. शिष्यांनाही तसंच वाटलं असेल. शिष्यही प्रियानो मी बघतो की घाबरून एका बंद खोलीमध्ये ते थांबले होते. हालेलुया. परंतु त्या बंद खोलीत प्रभूने प्रवेश केला प्रियानो. हालेलुया. हालेलुया. कुठलेही दरवाजे प्रियानो आमच्या प्रभूला थांबू शकत नाही. कुठलेही दरवाजे त्याच्या कामाला रोखू शकत नाही. हालेलुया. प्रभूने त्याच्या शिष्यांना पुनर्स्थापित केलं प्रियानो. पेत्र ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं प्रियानो, या 40 दिवसातच पुन्हा प्रभूने त्याची सेवकाई करण्यासाठी त्याला उभं केलं प्रियानो. संपूर्ण जगासमोर त्याचं काम करण्यासाठी तो धैर्याने उभा राहिला. जो पेत्र यहुद्याच्या भीतीमुळे प्रियानो लपून राहिला होता, प्रभू येशू ख्रिस्ताला पेत्राने नाकारलं. याच्या मागचं कारण काय होतं? काय होतं? बरोबर. पण ज्यावेळेस पेंटिकॉस्ट आला, पेंटिकॉस्टच्या अगोदर प्रभूने त्यांना तयार केलं, पुनर्स्थापित केलं, पुन्हा त्यांची स्थापना केली, पुन्हा त्यांना उभं राहण्यासाठी सामर्थ्य दिलं. आणि ज्या वेळेस पेंटिकॉस्ट आला प्रियानो, आम्ही बघतो की पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरून आला. कधी? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला, त्यानंतर 50वा दिवस आला. हे 40 दिवस आणि पुढे 10 दिवस, आणि म्हणून त्याला 50वा दिवस म्हटलं जातं. 50व्या दिवसालाच पेंटिकॉस्ट देखील म्हटलं जातं. सो ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की प्रभूने त्यांना स्थापित केलं, आणि एका दिवसात प्रियानो पेत्र स्थापित झाला का? नाही. प्रभूला त्याला पुष्कळ प्रमाण द्यावं लागले, दर्शन द्यावं लागलं, शास्त्रवचनाचा उलगडा करून द्यावा लागला. कारण पेत्र तर पुन्हा मासेमारी करण्यासाठी गेला होता. हालेलुया. आपलं जे काम होतं त्याच्याकडे तो पुन्हा गेला, पण प्रभूने त्याला दर्शन देऊन पुन्हा त्याला स्थापित केलं. हालेलुया. कदाचित आज पण तुम्ही कुठल्या तरी कारणामुळं, कदाचित भीती असेल किंवा इतर कुठलंही कारण असेल ज्यामुळं प्रियानो तुम्ही प्रभूपासून कदाचित दूर गेले असाल, परंतु प्रियानो हे वचन आज तुम्हाला पुनर्स्थापित करणार आहे. पुन्हा प्रभूचं सेवा करण्यासाठी, पुन्हा प्रभूचं काम करण्यासाठी प्रभू तुम्हाला स्थापित करणार आहे. कारण देवाचे तुम्ही निवडलेले आहात, तुम्ही बोलवलेले आहात,
तुम्ही त्या विशिष्ट प्रेषितांमध्ये गणण्यात आलेले, विशिष्ट लोकात गणण्यात आलेले, त्याच्या सेवकाईसाठी निवडणे, या जगातून वेगळे केलेले तुम्ही लोक आहात. हालेलुया. प्रभू तुम्हाला कसं माघारी जाऊ. हालेलुया. ज्या उद्देशासाठी देवाने तुम्हाला निवडले, ज्या सेवेसाठी प्रभूने तुम्हाला निवडले, प्रभू तुम्हाला कसं सोडून देणार. ठीक आहे, काही कमतरता, काही उणिवा पेत्राच्या जीवनात पण होत्या, पण प्रभू ज्या वेळेस पेत्राला भेटला प्राणो, प्रभूने पेत्राला कधीच तक्रार केली नाही किंवा दोष लावला नाही की पेत्र तू तर माझ्यावर इतकं प्रेम करत होता तरी तू मला 3 वेळेस नाकारला. बायबलमध्ये असा कुठला उल्लेख आहे का की प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला प्राणो त्याची चूक दाखवून दिली? कुठेच नाही. हालेलुया. प्रभू त्यांना म्हणाला तुम्हास शांती असो. हालेलुया. सो प्रभू प्राण तक्रारी घेऊन आमच्याकडे नाही येत प्राण. हालेलुया. तो विसरून जातो की आम्ही ज्या गोष्टी केल्या. बऱ्याच वेळेस आम्ही प्रभूला विसरतो, बऱ्याच वेळेस आम्ही प्रभूला नाकारतो. भीतीच्या कारणाने असेल, कौटुंबिक कारणाने असेल किंवा इतर कुठल्याही कारणाने. पण प्रियानो, प्रभू तुम्हाला कधीच दोष लावणार नाही. त्या पेत्राला किंवा इतर शिष्यांना पण प्रभूने दोष लावला का? लावला? हालेलुया. सगळे प्रेषित पळून गेले होते, 10 प्रेषित पळून गेले होते. फक्त एक होता योहान, जो त्याच्या वधस्तंभाजवळ होता. क्वचित असे लोक असतात प्रियानो, जे चांगल्या समयामध्ये पण टिकून राहतात, वाईट समयामध्ये पण टिकून राहतात. काही जण असे असतात की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा चांगला समय आहे, एखाद्या सेवकाचा चांगला समय आहे, त्यांच्या सोबत टिकून राहणार. पण परिस्थिती आली किंवा कुठल्याही प्रकारचा विरोध झाला किंवा काहीही झालं, प्रियानो, ते मुळीच त्यांच्या सोबत थांबणार नाही. फक्त एकमेव योहान आम्हाला वधस्तंभाजवळ उभा राहिलेला, त्याच्या आईला घेऊन सांत्वन देत असेल, आईला कुशीत घेऊन उभा राहिला असेल, प्रभूकडे पाहत असेल. योहानाला भीती वाटली नसेल का? निश्चित वाटली. चांगल्यापणात जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुशीला डोकं लावून झोपायचा, छातीवर डोकं लावून झोपायचा, पण आज पण तो तिथंच उभा होता. बाकी जे त्याच्यासोबत ज्याने भोजन केलं, ज्याने चमत्कार पाहिले, ज्या गोष्टी पाहिले प्राणो, ते सगळे शिष्यांची दानादान झाली होती. ते सगळे प्राणो भयामुळे, भीतीमुळे, यहुद्या लोकांमुळे, रोमी लोकांमुळे ते भयभीत होऊन प्राणो ते इतरत्र जाऊन लपले असतील, घाबरले असतील. परंतु एकमेव योहान होता जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभापाशी उभा होता. हालेलुया. फार क्वचित असे लोक असतात की जे चांगल्या परिस्थितीमध्ये पण साथ देतात आणि वाईट परिस्थितीमध्ये पण साथ देतात. आणि त्याच्यामध्ये एक स्त्री, बरं का, कोण माहिती? मरियम मगदलिनी. हालेलुया. ज्यावेळेस गलील मधून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवकाला सुरुवात केली, जिच्यामधून भूतं काढली, ज्यावेळेस तिचं जीवन बदललं प्राणो, त्यावेळेस तिने ठाम निश्चय केला की मी प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू सोबत राहील. आणि प्राणो, आपल्या पैशा अडक्याने तिने प्रभूच्या सेवेला पाठिंबा दिला. जिची ओळख लोक करत असेल की अरे ही भूत लागलेली होती, हिच्यातून भूत काढली. हालेलुया. पण तीच ओळख प्राणो प्रभूची साक्ष देत होती की प्रभू किती अद्भुत कार्य करतो. प्राणो, मरियम मगदलिनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ होती. पुनरुत्थानाच्या दिवशी पहिली पुनरुत्थानाची साक्षीदार मरियम मगदलिनी झाली, शिष्य नाही झाले. हालेलुया. मरियम मगदलिनी. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्यामध्ये स्त्रियांना प्राणो खूप मोठेपणा दिला. जर असतं ना प्राणो, तर प्रभूच्या मागे येणाऱ्या स्त्रियांची संख्या आम्ही बघतो की बऱ्याच होत्या. सलोमी वगैरे होत्या, अनेक स्त्रिया होत्या की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे होत्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवकाईमध्ये पाठिंबा देत होत्या, पैशा अडक्याने प्रभूची सेवा करत होत्या. हालेलुया. हालेलुया. किती धैर्यवान आहे बरं ही मरियम मगदलिनी. शेवटच्या क्षणापर्यंत प्रभू सोबत राहिली, वधस्तंभाजवळ उभी. पुनरुत्थानाच्या दिवशी सगळ्यात अगोदर उठून ती कबरेकडे गेली आणि ती बायबलमध्ये पुनरुत्थानाची पहिली साक्षीदार झाली. किती मोठापणा तिला मिळाला.
पुनरुत्थानाची पहिली साक्षीदार एक स्त्री किती मोठी गोष्ट आहे. हालेलुया. सो ज्या प्रकारे प्राणो आम्ही पुनरुत्थानानंतर आणि स्वर्गारोहणाच्या दरम्यान ज्या ज्या घटना घडल्या प्राणो, त्या घटना आम्ही बघत आहोत की 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर राहिला. त्याने साक्षीदारांना दर्शन दिले, त्याचबरोबर सलोखा घडवला, शिकवण दिली, महान आज्ञा दिली आणि त्यांना भविष्यासाठी तयार केलं. सो आमच्याही जीवनात प्राणो एक पिरियड असा असतो, बऱ्याच वेळेस प्राणो लोकांना वाटतं की नाही हे प्रभूपासून दूर गेलेले आहे, दुर्लक्षित आहे. नाही प्राणो, तो वेळ आमच्या तयारीचा असतो. हालेलुया. प्रभू आम्हाला प्रिपेअर करत असतो. कधी कधी असं वाटतं की प्रभू ह्या सगळ्या गोष्टी तू दिलेल्या आहेत, पण मला सेवा करण्यासाठी संधी मिळत नाही किंवा इतर गोष्टी करण्यासाठी संधी मिळत नाही. प्रियांनो, हा एक टाइम पिरियड आहे ज्या पिरियडमध्ये प्रभू तुम्हाला प्रियांनो एक प्रॉपरली तयार करत असतो. हालेलुया. प्रभू तुम्हाला पुनर्स्थापित करत असतो आणि हा पिरियड प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो की प्रियांनो या पिरियडमध्ये, या वेळेमध्ये प्रियांनो प्रभू तुम्हाला भविष्यासाठी तयार करत असतो. हालेलुया. तो उचलून लगेच सेवा कार्याला आम्हाला लावणार नाही प्रियांनो. जर त्याने त्याच्या प्रेषितांना तयार केलं, हालेलुया, 40 दिवस त्यांना वेगवेगळ्या प्रकारे दर्शन दिलं, वेगवेगळ्या वचनातून त्यांना शिकवलं, देवाच्या राज्याबद्दल सांगितलं, तर प्रभू त्यांना तयार करत होता सेवेसाठी, मिनिस्ट्रीसाठी, प्रभूच्या काम करण्यासाठी, चमत्कार करण्यासाठी. आणखीन एक गोष्ट प्रभू त्यांच्या जीवनामध्ये करत होता प्राणो. आम्ही बघतो की बऱ्याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं, त्यानंतर तो लोप झालेला आम्हाला पाहायला मिळतो. बरोबर का? कारण प्रभू त्यांना दाखवून देऊ इच्छित होता, जरी मी दिसत नाही पण मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास करावा. आतापर्यंत ह्या जगात असताना प्रियांनो प्रभू त्यांच्या सोबत राहिला. पुनरुत्थानानंतर पण प्रभूने त्यांना दर्शन दिलं. परंतु प्रियांनो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट प्रभू त्यांना शिकवू इच्छित होता की मी दिसत नसेल तरी मी तुमच्या सोबत आहे आणि ह्या गोष्टीवर तुम्ही विश्वास करा. ह्या गोष्टीची तुम्ही सवय करा, कारण युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुमच्या बरोबर आहे. प्रियांनो ही शिकवण आज आमच्यासाठी आहे. जरी प्रभू आम्हाला दिसत नाही, विजिबल नाही प्रियांनो, परंतु प्रियांनो त्याचा पवित्र आत्मा, त्याची उपस्थिती आमच्यामध्ये आहे. किती जण विश्वास करतात प्रियांनो की प्रभू तुमच्या सोबत आहे? हालेलुया. हालेलुया. थोमाने पाहून विश्वास केला. आम्ही न पाहता प्रभूवर विश्वास करतो, म्हणून प्रभू आम्हाला धन्य म्हणतो प्रियांनो. हालेलुया. सो लूक, योहान आणि प्रेषित हे जे पुस्तकं प्रियांनो पृथ्वीवरील 40 दिवसावर आमचं लक्ष केंद्रित करतात. आणि या 40 दिवसामध्ये प्रियांनो ज्या घटना घडल्या त्या क्रमवार घटना आम्ही बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना किंवा ज्या गोष्टीची सुरुवातच जी झाली प्रियांनो, ती म्हणजे त्याने शारीरिक पुनरुत्थानाचा पुरावा दिला, प्रूफ केलं शिष्यांना. हालेलुया. ज्या स्त्रिया त्याच्या सेवेत होत्या त्यांना आम्ही बघतो की बऱ्याच लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो पुनरुत्थानानंतर दर्शन दिलं. हालेलुया. बऱ्याच गोष्टी अशा असतात प्रियांनो की ज्या प्रूफ केल्याशिवाय विश्वास ठेवत नाही. बरोबर? बरोबर का? हालेलुया. जे पुरावा द्यावा लागतो तर लोक विश्वास करतात. शिष्य प्रियांनो आम्ही बघतो की घाबरलेले होते. शिष्याना वाटलं सगळं संपलंय. जे जे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या पुनरुत्थानासंदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं असेल, कदाचित त्या गोष्टीचाही त्यांना विसर पडला असेल. म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट पहिल्यांदा केली ती म्हणजे त्याच्या शारीरिक पुनरुत्थानाचा पुरावा दिला. आणि आम्ही बघतो की प्रियांनो वचन आम्हाला पाहायला मिळतं योहान याचा 20वा अध्याय वचन 11. योहान 20:11. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओनवून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्ही बघतो की आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मगदालिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या
तोंडावरून थोंड काढली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्याच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेविले हे आम्हास ठाऊक नाही. सो या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने पहिलं जे दर्शन दिलं पुनरुत्थानाचं ते कोणाला दिलं? योहान 20:14 वाचूया. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. पुढे वाचा. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करीतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्ही बघतो की पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थान झाल्यानंतर मरियम मगदलिनीला दर्शन दिलं. वचन 14 आम्हाला पाहायला मिळतं की असे बोलून ती पाठमोरी फिरली, तो तिला येशू उभा असलेला दिसला. हालेलुया. सगळ्यात पहिलं दर्शन कोणाला झालं? जोरात सांगा, आणखी जोरात. कारण सगळ्यात अगोदर पहाटेच, हिंदीमध्ये लिहिले भोर, जे सगळ्यात अगोदर जाणार, हालेलुया, त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य घडणार. त्यांना प्रभूचं दर्शन मिळणार ज्यांच्या जीवनामध्ये प्रभूबद्दलची तत्परता असेल. कदाचित मरियम मगदलिनीला झोप आली नसेल, ती वाट पाहत असेल है ना, कधी सकाळ होईल आणि मी कधी कबरेकडे जाईल. असे कित्येक जण असे असतात प्रियांनो की एखादी प्रभूने जबाबदारी किंवा एखादी गोष्ट दिली प्रियांनो तर त्यांना झोप येत नाही ती काम पूर्ण करेपर्यंत. असं कोण आहे बरं? सांगा बरं, कोण आहे? कोण आहे? आंटी आहे. आणखी सिस्टर. ओके. म्हणून सिस्टर ज्यावेळेस कार्यक्रम आपल्याकडे असतो प्रीती भोजनाच्या, सकाळीच ते येतात है ना. अजून कोण कोण आहे बरं? तुम्हाला एखादे काम प्रभूसाठी करायचे, तुम्हाला झोप लागत नाही, तळमळ होते, मी कधी सकाळी उठेल आणि कधी मी जाईल, कधी मी प्रभूचं काम करेल. हालेलुया. अहो यांच्यासाठी खूप मोठं पारितोषिक प्रभूने ठेवलेले बरं का. अशा अंतकरणाचे जे लोक आहे ना, यांच्यासाठी खरंच एक अद्भुत गोष्टी, ज्या प्रेषितांसाठी नाही, ज्या इतरांसाठी नाही प्रियांनो, प्रभू तुम्हाला प्रथम स्थान देईन. प्रभू पहिल्यांदा तुम्हाला दर्शन देईल. जे प्रभूसाठी आविषी आहे, जे प्रभूसाठी थळमळले, जे विश्वास करतात की मला जायचंय, मला प्रभूचं काम करायचंय, प्रियांनो, ते शारीरिक सुखाची अपेक्षा करत नाही. माझ्या बाबतीत जर एखाद्या गोष्टीचं प्रकाशन प्रभूने मला दिलं ना प्रियांनो, त्या गोष्टी माझ्या आतमध्ये अशा उकळत असतात. मला वाटतं मी कधी जाईल आणि कधी ही गोष्टी मी बोलेल, कधी या गोष्टी मी सांगेल. त्या गोष्टी बसू देत नाही प्रियांनो. थकलेले असेल तरी मी उठून वचन वाचेल, प्रार्थना करेल, त्या गोष्टीबद्दल प्रभूला मागेल की प्रभू याचं प्रकाशन काय आहे, प्रभू याचं महत्त्व काय, याचा अर्थ काय, मला तू समजून सांग. कुठे जरी असले तरी ह्या गोष्टी माझ्या जीवनात होतात. प्रियांनो, तुम्ही देखील प्रभूसाठी तशी तत्परता ठेवा. जर प्रभूच्या दृष्टीसमोर जर तुम्ही पहिल्यांदा यावं तुम्हाला असं वाटतं ना, कारण सगळ्यात अगोदर प्रभूने कोणाला पाहिलं? मरियेला पाहिलं, आणि मरिये मगदलिनी प्रभूला पाहिलं. तुम्हाला वाटतं का सगळ्यात अगोदर प्रभूची दृष्टी तुमच्यावर पडावी? किती जणांना वाटतंय प्रभूने सगळ्यात अगोदर तुम्हालाच पाहावं? हालेलुया. तत्परतेशिवाय नाही, झोप घेऊन नाही. हालेलुया. तयारी. सो आम्ही बघतो की प्रियांनो, पहाटेच पहिल्यांदा जे दर्शन प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं ते मरियम मगदलिनीला दिलं. आणि प्रियांनो, आम्ही बघतो की मरियम मगदलिनीने प्रभू येशू ख्रिस्ताला, पुनरुत्थित ख्रिस्ताला पहिल्यांदा पाहिलं आणि ती पुनरुत्थानाची पहिली साक्षीदार म्हणून आम्हाला पाहायला मिळते. आणि त्यानंतर प्रियांनो मी बघतो की ती एक शोकामध्ये डुबलेली किंवा दुःखात डुबलेली ती बाई आम्हाला पाहायला मिळते. प्रियांनो, एक तुटलेल्या अंतकरणाने ती प्रभूच्या कबरेकडे आली. त्यावेळेस प्रियांनो, प्रभूने तिचं जे दुःख आहे ते आनंदामध्ये बदललं. ज्यावेळेस तिने प्रभूला पाहिलं असेल ते किती आनंदित झाले असेल. हालेलुया. हालेलुया. सो प्रभूचं वचन सांगतं प्रियांनो की आम्ही दुःखात असलो
तरी प्रभू त्याचं दर्शन आम्हाला देईल आणि तो आम्हाला आनंदित करेल प्रार्थना. प्रभूने तिला आनंदित केलं आणि आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट प्रभूने तिला करायला सांगितली प्रियानो, ती म्हणजे प्रभूने तिला जबाबदारी दिली. ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं योहान 20:18. मरिया मगदालिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळविले. ओके, वचन 17 पण वाचा. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. ओके, सो या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्या सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. तो एक निरोप प्रभूने तिला दिला, एक जबाबदारी तिला प्रभूने दिली. ज्यावेळेस प्राणू आमच्या जीवनामध्ये प्रभूबद्दल तत्परता असते प्राणू, एक मोठ्या जबाबदारीला परमेश्वर आमच्या जीवनात देतो प्राणू. तुम्हाला वाटतं का की प्रभूने त्याच्या सेवेची जबाबदारी तुम्हाला द्यावी? किती जणांना वाटतं? आमच्या जीवनात जर प्रियानो प्रभूबद्दलची तत्परता असेल तर प्रभू प्रियानो आम्हाला आनंदित करेल. त्याचबरोबर प्रियानो आणखीन एक गोष्ट प्रभूची आमच्या जीवनामध्ये करेल की तो आम्हाला एक जबाबदारी देईल, एक निरोप पाठवण्याचा, प्रभूचा वचनाचा निरोप. हालेलुया. कारण प्रभूने जाऊन सांगितले की माझ्या बांधवाकडे जाऊन सांग. हालेलुया. बांधव कोणाला म्हणत आहे? त्याच्या प्रेषितांना. किती मोठं नातं प्रभू या ठिकाणात लावते. बांधव जे माझं वचन ऐकतात तेच माझे आई आणि हालेलुया. तुम्हाला आवडेल का प्रियानो प्रभूचं नातेवाईक बनायला? किती जणांना आवडेल? पण त्याच्यासाठी वचन ऐकणं आणि त्याच्या इच्छेप्रमाणे चालणं गरजेचं आहे. तेव्हा प्रभू पण तुम्हाला अशा प्रकारे संबोधेल. हालेलुया. ओके, ही गोष्ट जी घडली ती पहाटे घडली. कधी घडली? जरा सांगा. ओके, त्यानंतर दुपारी जी गोष्ट घडली त्यानंतर जी घटना घडली पहाटे नंतर मत्तई याचा 28 अध्याय वचन 9 आणि 10. मत्तई 28. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धुवून नमन केले. तेव्हा येशूने त्यास म्हटले, भिवू नका. जा माझ्या भावास सांगा की त्यांनी गालीला जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियानो वचन आम्हाला पाहायला मिळतं. आणखी ज्या स्त्रिया प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराला मसाला लावण्यासाठी आल्या होत्या त्यांना देखील प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो आम्ही बघतो की दर्शन दिलं. वचन 5 मध्ये की देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खिळलेला येशूचा शोध तुम्ही करीत आहात हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता हे स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालीला जात आहे, तेथे तो तुम्हास दृष्टीस पडेल. पहा, मी तुम्हास हे सांगितले आहे. तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्ष त्या क्षयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगाव्यास धावत गेल्या. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. पहिल्यांदा मरिया मगदालिनीला दर्शन दिलं, त्यानंतर इतर स्त्रियांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं आणि त्यांना प्रियानो आशीर्वाद दिला. आणि प्रभूने काय म्हटलं? कल्याण असो. हालेलुया. ही दुसरी घटना. पहिली घटना मरिया मगदालिनीला दर्शन दिलं आणि दुसरी घटना इतर ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना दर्शन दिलं. त्यानंतर दुपारीची घटना घडते प्रियानो, पुनरुत्थानाच्या रविवारीच ही घटना घडते. लूक याचा 24 अध्याय वचन 13 ते 35. लूक 24. त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण येरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील
अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ओके, सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर 40 दिवस राहिला. 40 दिवसामध्ये त्यांना साक्षीदारांना दर्शन दिलं, अनेक घटना केल्या प्राणो. आणि त्याच दरम्यान प्राणो मी बघतो की सगळ्यात अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने मरिया मगदलिनीला दर्शन दिलं. त्यानंतर ज्या इतर स्त्रिया होत्या त्या इतर स्त्रियांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं. हे त्याच दिवशी घडत आहे बरं का. हालेलुया. आणि आताची जी घटना आम्ही वाचत आहोत ती दुपारी घडते, पुनरुत्थानाच्या दुपारी. त्याच दिवशी त्यांच्यातील 2 जण यरुशलेमीपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टीविषयी एकमेकाशी संभाषण करीत होते. आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. ही घटना कधीची आहे? कधीची आहे? ज्या प्रकारे प्रियांनो आम्ही बघतो की अमाऊसच्या रस्त्यावर घडलेली ही घटना आहे. पहाटे प्रियांनो आम्ही बघतो की मरिया मगदलिनीला दर्शन दिलं, नंतर इतर स्त्रियांना दर्शन दिलं आणि दुपारी प्रियांनो प्रभूने 2 शिष्यांना दर्शन दिलं. हालेलुया. ह्या 2 शिष्यांना ज्यावेळेस प्रभूने दर्शन दिलं प्रियांनो, त्यावेळेस आम्ही बघतो की ते यरुशलेमीतून कुठे चालले होते? अम्माऊस. जवळजवळ 11 किलोमीटर ते ठिकाण आहे यरुशलेमीपासून. आणि त्यावेळेस ते पायी चालले होते 2 जण. आणि जात असताना प्राणो अतिशय निराश होऊन ते चाललेले आहे. पुनरुत्थानाच्या दिवशीचीच ही घटना आहे बरं का, लक्षात ठेवा, कारण आपण सिरियल वाईज ह्या गोष्टी बघत आहोत. यरुशलेमीपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टीविषयी एकमेकाशी संभाषण करत होते. काय करत होते? प्रभू येशू ख्रिस्ताचं जे क्रुसिफिकेशन झालं त्याच्याबद्दल ते प्राणो एकमेकांना बोलत असेल की आता आपल्या प्रभूला मारलं, आता सगळं काही संपलं. अनेक वेगवेगळ्या प्राणो त्यांच्या दोघांची प्राणो चर्चा चालू होती. आणि प्राणो आम्ही बघतो की ही चर्चा चालू असताना वचन सांगतं वचन 15 मध्ये, आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. हालेलुया. ते कोणाबद्दल बोलत आहे? प्रभूबद्दल बोलते, चर्चा करत आहे. आणि वचन पुढे आम्हाला पाहायला मिळतं वचन 16 मध्ये, परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. बऱ्याच वेळेस प्राणो ज्या वेळेस निराशा आणि जास्त दुःख असेल प्राणो त्यावेळेस प्रभूचा विसर पडतो. हालेलुया. हालेलुया. बरोबर का? बरोबर का? प्रभूची आठवण राहत. खूप समस्या होत्या, खूप दवाखाने मागे होते, असं होतं तसं होतं, हे झालं ते झालं, त्याच्यामुळे मी येऊ शकले नाही. परंतु ते लोक जे आहे प्राणो इतके निराश झालेले, कारण प्राणो सगळ्या घटना त्यांना माहित आहे की काय काय झालं, क्रुसिफिकेशन झालं, कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूर पद्धतीने मारल्या गेलं, या सगळ्या गोष्टीची प्राणो ते चर्चा करत आहे. त्याच गोष्टी ते बोलत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भातच ते बोलत आहे. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या सोबत चालत होता प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखलं नाही. एक आत्मिक आंधळापणा आमच्या नजरेसमोर येतो प्राणो ज्यावेळेस आम्ही जास्त निराशेने भरलेला असतो. किती जणांनी हा अनुभव घेतला की ज्यावेळेस तुम्ही जास्त निराश आहात, जास्त दुःखामध्ये प्राणो तुम्ही दुःखातून समस्येतून तुम्ही जात आहात, त्यावेळेस प्रभूचा विसर पडतो. प्रामाणिकपणे पडतो. हालेलुया. यांना पण पडला ना. हे 2 जे शिष्य आहे त्यांना पण प्रभू सोबत आहे, प्रभूबद्दल बोलताय, परंतु प्राणो त्या दृष्टीने ते प्रभूकडे पाहत नाही की हा खरंच प्रभू आहे. प्राणो कधी कधी अशा प्रकारचा आध्यात्मिक आंधळेपणा आमच्या जीवनामध्ये येतो ज्यावेळेस प्राणो आम्ही मानसिकरित्या जास्त त्रासलेले असतो, जास्त निराशेमध्ये, जास्त दुःखामध्ये, जास्त वेदनेमध्ये असतो, ज्यावेळेस आम्ही जास्त विचार करतो, आपोआप प्राणो प्रभूकडे आम्ही दुर्लक्ष करतो. हालेलुया. ते विचार आम्हाला प्रभूकडे पाहू देत नाही. एखाद्या समस्येबद्दल असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीकडे असेल, आमचे लक्ष फक्त आम्ही त्या समस्येकडे किंवा झालेल्या गोष्टीकडे ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो, आम्ही हे विसरून जातो की आमच्या सोबत कोण आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस असंच होतं प्राणो, एखादी समस्या असेल ना, आपलं पूर्ण लक्ष त्या समस्येकडे जातं.
आर्थिक असेल, एखादा आजारपण असेल, कौटुंबिक असेल, पारिवारिक असेल, काहीतरी कुठली तरी समस्या असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, पण आमचं सगळं लक्ष त्या समस्येकडेच जाणार. हालेलुया, हालेलुया. ह्या लोकांसोबत, हे जे शिष्य आहेत त्यांच्यासोबत असंच होते. ते प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल प्रियानो विचार करत आहे, चर्चा करत आहे, ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल चर्चा करत आहे. परंतु प्रियानो, ज्याच्याबद्दल ते चर्चा करत आहे तो त्यांच्या सोबत चालत आहे, तरी त्यांना त्याला ओळखलं. प्रियानो, निराशा जी आहे ती आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक आंधळेपणा घेऊन येतं. प्रभू आमच्या सोबत असूनही आम्हाला प्रियानो दिसून येत नाही की प्रभू आमच्या सोबत आहे. पण तुम्ही कितीही निराशेत असा, तुम्ही कितीही दुःखी असा, जरी तुम्ही प्रभूला पाहू शकत नाही, पण प्रभू तुमच्या सोबत आहे. तो प्रभू तुमच्या सोबत चालतो. ज्या प्रकारे या 2 शिष्यासोबत तो चालत आहे. कधीच विसरू नका प्रियानो की तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही एकटे आहात. तुमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये तुम्ही ओळखाल किंवा नाही ओळखाल, कदाचित तुमच्या समस्येमुळे किंवा इतर गोष्टीमुळे तुम्ही प्रभूकडे दुर्लक्ष कराल किंवा तुम्ही प्रभूला पाहू शकणार नाही. परंतु लक्षात घ्या की तुमच्या प्रवासात तुमच्या सोबत चालण्यासाठी प्रभू तुमच्या सोबत आहे. हालेलुया, हालेलुया. विश्वास करता की प्रभू तुमच्या सोबत चालत आहे. तुमच्या निराशेमध्ये तुमच्या सोबत आहे, तुमच्या समस्येमध्ये प्रभू तुमच्या सोबत आहे. कारण तुम्ही किती निराश आहात हे तो प्रभू जाणतोय. प्रभू इतर लोकांसाठी नाही, त्या 2 शिष्यासाठी त्या ठिकाणात आला. त्या अम्माऊसच्या रस्त्यावर प्रभू आला. प्रभूने स्वतः प्राण त्यांच्या समोर प्रगट केलं, स्वतःला प्रगट केलं. सो तुम्ही प्रत्येक जण प्रभूसाठी महत्वपूर्ण आहात. प्रत्येक जण तुम्ही ज्याही समस्येतून जाता प्राणो, ज्याही विचारातून, ज्याही निराशेतून जाताय प्राणो, ह्या सगळ्या गोष्टी प्रभूला ठाऊक आहे. आणि या निराशेतून काढण्यासाठीच प्रभू तुमच्या सोबत चालतो प्राणो. हालेलुया. कारण प्रभूने या निराशेतून या 2 शिष्यांना बाहेर काढलं. जर प्रभू यांना त्या निराशेतून बाहेर काढू शकतो, तर प्रभू आम्हाला आमच्या निराशेतून, आमच्या समस्येतून तो बाहेर काढू शकणार नाही का? हालेलुया. त्या दोघांसाठी तो अमाऊसच्या रस्त्यावर गेला. अहो, तुम्ही कुठेही असा तो प्रभू तुमच्याकडे येईल प्रियांना. आणि तो प्रभू तुमच्या निराशेतून, तुमच्या समस्येतून तुम्हाला बाहेर काढेल. कुठेही असा तो प्रभू कुठेही तुमच्या सोबत आहे. रस्त्यावर आहे, बंद खोलीत आहे. हालेलुया. मरिया मगदलिनीसाठी त्या बागेमध्ये आला, कबरेजवळ आला, बंद खोलीमध्ये आला. या अमाऊसच्या 2 शिष्यासाठी रस्त्यावर गेला. किती प्रभू प्रेम करतो तुमच्यावर. हालेलुया. स्वर्गदूतांवर पण प्रभू इतकं प्रेम नाही करत. त्याने त्याचा प्राण मानव जातीसाठी दिला. त्या देवदूतापेक्षाही अधिक प्रेम तो आमच्यावर करतो. त्या देवाने आमच्यावर इतकं प्रेम केलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. इतका मोठा त्याग केला. मला सांगा, तुम्ही प्रभूसाठी किती महत्वपूर्ण आहे की त्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला तुमच्यासाठी दिलं. किती प्रेम प्रभू तुमच्यावर. आणखी तो कुठला पुरावा देणार हे सिद्ध करण्यासाठी की तो तुमच्यावर किती प्रेम करतो. हालेलुया. या प्रेमासाठी, या बलिदानासाठी मी जोरदार टाळ्या वाजवतो. जोरदार. पहाटे मरिया मगदलिनीला दर्शन दिलं, त्यानंतर इतर स्त्रियांना दर्शन दिलं, दुपारी 2 शिष्यांना दर्शन दिलं अमाऊसच्या वाटेवर प्राणो. आणि जाताना प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं. लूकाचा 24वा अध्याय वचन 18 आणि पुढे वाचूया. 18 पुढे. मग त्याच्यातील क्लैपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे येरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो ते 2 जे शिष्य आहेत त्याच्यातील एका शिष्याचं नाव दिलेलं आहे. आणि ते नाव काय आहे? काय आहे? बरेच जण म्हणतात की जे प्रभू येशू ख्रिस्ताचे इतर शिष्य होते त्यांच्यापैकी एक असावा. कारण
त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या शिष्याचं नाव दिलं नाही, फक्त क्लयपाचं नाव दिलं. ते यासाठी की या ठिकाणी आम्ही आमच्या स्वतःला ठेवावं. आम्ही पण आमच्या जीवन प्रवासामध्ये प्रियांनो, प्रभू आमच्या सोबत असूनही आम्ही त्याला ओळखू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. आम्ही दुर्लक्ष करतो. कधी कधी प्रियांनो आम्हाला ही गोष्ट विसर पडते की प्रभू माझ्या सोबत आहे की नाही. किती वेळेस असा विचार येतो बरं. आता तो मरण पावलाय, हे पण तसंच विचार करत असतील ना, प्रभू येशू ख्रिस्त तर मरण पावलाय, आता कसं होईल पुढे. बरेच प्रश्न आमच्या जीवनामध्ये असेच पडतात. त्यानंतर प्रियांनो आम्ही बघतो की वचन 19 मध्ये की तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी. त्यांनी त्याला म्हटले, नासरीतकर येशूविषयीच्या तो देवाच्या सर्व लोकांच्या दृष्टीने, कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकाने व आमच्या अधिकाऱ्याने देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेळले, परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती, आता नाही. हालेलुया, हालेलुया. होतं असं? होतं का? तेव्हा केलं, पण आता होईल का नाही काय माहित नाही. तेव्हा प्रभूने सोडवलं, आजार बरा केला, पण आता प्रभू करू शकतो की नाही माहित नाही. तेव्हा आशा होती प्रभूवर, पण आता असंच म्हणत होते ना ते. आमच्या जीवनामध्ये प्रियांनो असेच संशय येतात है ना. प्रभूने ती सोडवली, ती छोटी समस्या होती म्हणून प्रभूने सोडवली. आता ही खूप मोठी समस्या आहे, खूप मोठं कर्ज आहे, खूप मोठा आजार आहे. प्रभूला सोडवता येईल का? प्रभूला करता येईल का? प्रभू ही करू शकतो का? पूर्वी आशा होती, पूर्वी विश्वास होता, कारण प्रभू त्यावेळेस सोबत होता. पण आता तर प्रभू नाहीये, सोबत नाही. प्रभू सोबत आहे पण त्यांना दिसत नाहीये. हालेलुया, हालेलुया. कारण ज्या प्रकारे प्रियांनो हे या ठिकाणात म्हणत आहे की परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झालेला आज 3रा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेच गेल्या होत्या, त्यांनी तर आम्हाला थक्कच केले. म्हणजे त्यांनी पुनरुत्थानाबद्दल ऐकलं परंतु विश्वास केला. बऱ्याचदा आम्ही पण ऐकतो प्रियांनो, परंतु आम्ही विश्वास करत नाही. त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूताचे दर्शन झाले व देवदूताने सांगितले की तो जिवंत आहे. मग आमच्या बरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियाने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले, पण त्यांना तो दिसला नाही. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्ध व संदेष्टांना सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो. ज्यावेळेस प्रियांनो आम्ही प्रभूच्या गोष्टी समजून घेत नाही ना, त्यावेळेस प्रभू आम्हाला फटकारतो बरं का. हालेलुया. कारण प्रभूने त्यांना, तो ज्यावेळेस या भूतलावर होता प्रियांनो, प्रत्येक गोष्ट प्रभूने त्याच्या पुनरुत्थाना संदर्भात त्यांना सांगितलेली होती. शास्त्र वचने सांगितलेली होती. परंतु प्रियांनो वचन होती, परंतु वचनाची समज त्यांच्याकडे नव्हती. बऱ्याचदा आम्ही वचन ऐकतो प्रियांनो, परंतु त्या वचनाची समज आमच्याकडे नसते. आणि म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना फटकारत आहे. आणि वचन 26 मध्ये आम्ही बघतो की ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, ह्याचे अगत्य नव्हते काय. मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपण सांगितल्याविषयी गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. आता मला सांगा, कुठले वचन असतील ज्याचा रेफरन्स प्रभू येशू ख्रिस्ताने या आमाऊसच्या रस्त्यावरच्या 2 शिष्य क्लयपा आणि आणखा जो दुसरा व्यक्ती आहे त्याला सांगितले असेल? सांगा बरं, सांगा. आज्ञाबद्दल. ओके, ठीक आहे. हा, आज्ञा. आणखी कोणाविषयी? हा, पण एखादं वचन मला सांगा ना, कुठलं वचन प्रभू येशू ख्रिस्ताने तो रेफरन्स देऊन त्यांना समजून सांगितलं असेल?
वचन 27, मग त्याने मोशे व सर्व संदेष्टी यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणा विषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. आपणा विषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. मोशेच्या पुस्तकापासून. मोशेची पुस्तकं कोणते आहेत? उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद, पंचग्रंथ, तोरा, पेंटुटेक ज्याला म्हटलं जातं. सगळ्यात पहिला कोणता रेफरन्स प्रभूने सांगितला असेल? बरं थोडंसं डोकं लावा बरं सांग. यस, सिस्टरांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. उत्पत्ती 3:15 वाचा सिस्टर लवकर. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. हालेलुया. सुरुवात इथून झाली, कारण ती भविष्यवाणी कोणाबद्दल होती? आणि ती भविष्यवाणी स्वतः कोणी केली होती? याहवे, परमेश्वराने केली होती. बरोबर का? बरोबर. निर्गम 12व्या अध्यायामध्ये पण त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. निर्गम 12. त्याच्यानंतर आणखी संदेष्टे आले. यशया 53. सगळ्यात प्रसिद्ध प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात, त्याच्या वेदनेबद्दल, त्याला जो दुःख भोगवणार आहे त्याच्याबद्दल प्राणो, हे जे वचन आहे प्राणो, हे खूप मार्मिक वचन आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाची ते प्राणो आमचं लक्ष केंद्रित करतं. यशया 53 वचन 10 वाचूया. यशया 53:10. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफळ होईल. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की यशया 53 जे आहे हे पूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात परमेश्वराच्या सेवकाचा जो दुःख भोग आहे त्याच्याबद्दल लिहिलेला आहे. मग निश्चित प्राणो ज्यावेळेस तो अमाउसच्या शिष्यांबरोबर बोलत असेल, त्याने ह्या संदेशाचा रेफरन्स दिला नसेल का? हालेलुया, हालेलुया. त्यानंतर प्राणो स्तोत्र 16:10. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. ओके. सो प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान होणार होतं त्या संदर्भात या वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. सो हे जे वचन आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थाना संदर्भात लिहिलेलं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर कुजलं का? दाविदाचं कुजलं, कारण दाविदाची कबर अजून आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कबर कशी आहे? रिकामी आहे. हालेलुया. कारण तो प्रभू पुनरुत्थित प्रभू आहे. हालेलुया. तो मेलेल्यातून उठलेला प्रभू आहे आणि याचाच पुरावा ती कबर देते. सो हे सुद्धा रेफरन्स प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांना दिले असतील, कारण हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थाना संदर्भात बोलतात. त्यानंतर स्तोत्र 22. एक वाचा. माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करावयाला तू जवळ नाहीस. ओके. सो या ठिकाणामध्ये पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात प्राणो या ठिकाणामध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर वचन 18 मध्ये लिहिलेले की ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकीतात. सो ह्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत घडल्या. रोमी शिपायांनी चिठ्ठ्या टाकल्या होत्या. मग हे सर्व जे वचन आहे हे कोणाच्या संदर्भात लिहिलेले आहे? योना 1:7. त्यांनी एकमेकास म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. ओके. सो योना प्रियानो आम्ही बघतो की तार्शिसास निघाला. त्यानंतर आम्ही बघतो की एका माशाने त्याला गिळलं
आणि प्रभू येशू ख्रिस्त एक वचन त्याच्या संदर्भात लिहिलं की जसा योना माशाच्या पोटात राहिला, हालेलुया, हे सगळे रेफरन्स प्रभूने त्यांना दिले नसतील का? कारण हे सगळे रेफरन्स कोणाबद्दल आहेत? हालेलुया, हालेलुया. सो हे तेच रेफरन्स होते प्रियानो, ज्याचा उलगडा प्रभूने त्या 2 शिष्यांना केला, ज्याच्याद्वारे प्रियानो त्यांना समज आली की पुनरुत्थानाबद्दल, प्रभूचं मरण, पुनरुत्थित होणं, ह्या गोष्टीबद्दल अगोदरच सांगितलं होतं. मोशेच्या पुस्तक, ते जे संदेष्टांचे पुस्तक आहे त्यांच्यामध्ये देखील याच्याबद्दल सांगितलेलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा प्रियानो रेफरन्स प्रभू येशू ख्रिस्तांना त्यांना दिला. आणि आम्ही बघतो की ह्या सगळ्या नंतर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो भाकरी मोडली, त्यावेळेस त्यांचे डोळे उघडले. हालेलुया. वचन आणि प्रभू भोजन ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आमच्यासाठी, ज्याद्वारे आम्ही प्रभूला पाहू शकतो, प्रभूच्या निकट येऊ शकतो. कारण उलगडा केल्यानंतरच त्यांना समजलं की हा प्रभू आहे. हालेलुया. म्हणजे वचन आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे की नाही? त्याचबरोबर होली कम्युनियन, भाकर, द्राक्षरस, ह्या गोष्टी पण आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण ही प्रभूचे सहभागिता आहे. आणि हे सहभागिता मिळाल्यानंतर त्यांनी प्रभूला ओळखलं प्रियानो. आणि नंतर ते पुन्हा आम्ही बघतो की यरूशलेमेत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी प्रभूबद्दल, पुनरुत्थान प्रभूबद्दल त्यांनी साक्ष दिली. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवशी घडल्या, दुपारी ही घटना घडली. त्याच्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की संध्याकाळी जी घटना घडली ती आम्हाला पाहायला मिळते. योहानाचा 20वा अध्याय, वचन 19 आणि 23. योहान 20. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुदाच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो ही जी घटना घडत आहे ही कधी घडत आहे? कधी? सकाळी काय झालं? सकाळी त्याच्यानंतर इतर महिलांना दिलं, इतर स्त्रियांना दिलं. दुपारी काय झालं? आणि संध्याकाळी काय होते? एका बंद खोलीमध्ये प्रभू दर्शन देते. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जिथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला. कुठलाही गोष्ट प्रभूला अडखळण करू शकत नाही. कुठलाही दरवाजा तुम्हाला तुमच्या देवापासून दूर करू शकत नाही. कुठलंच अडसर तुम्हाला तुमच्या देवापासून विभक्त करू शकत नाही. हालेलुया. असे कित्येक दरवाजे तुमच्या जीवनात असतील प्रियानो की जे तुम्हाला आणि तुमच्या देवाला विभक्त करतात. प्रभू प्रत्येक दरवाजा पार करून तुमच्याकडे येणार आहे प्रियानो, कारण तुम्ही देवाचे विशेष लोक आहे. कारण तो म्हणतो की मी पितळे दरवाजे फोडून टाकीन. कुठलंच अडसर प्रभूला थांबू शकत नाही तुमच्या जवळ तुमच्या प्रभूला येण्यासाठी. विश्वास करता? हालेलुया. किती आमच्यासाठी दारं बंद असू द्या, हालेलुया हालेलुया, प्रभू ते सगळे दरवाजे तोडून टाकेल प्रियानो आमच्यासाठी. आणि तो प्रभू आमच्या भेटीस येईल. आम्ही किती भीतीमध्ये असू द्या प्रियानो, कदाचित बऱ्याच गोष्टी असतात की ज्या भीतीमुळे प्रियानो आम्ही प्रभूपासून दूर राहतो. परंतु प्रियानो प्रभू त्या गोष्टी पाहत नाही प्रियानो, तो फक्त आमच्याकडे पाहतो. आम्ही कुठल्या कारणामुळे प्रियानो प्रभूला नाकारले किंवा कुठल्या कारणामुळे आम्ही प्रभूपासून दूर गेलो ही गोष्ट प्रभू कधीच पाहणार नाही. प्रभू तुम्हाला कधीच दोष लावणार नाही, कारण या ठिकाणात प्रभूने त्यांना दोष लावला नाही. परंतु प्रियानो प्रभूने येऊन म्हटलं की तुम्हा शांती असो. हालेलुया. कारण ते भयभीत होते, निराश होते. पण ज्यावेळेस प्रभू त्यांना असं बोललं असेल तुम्हाला शांती असो, प्रभूंनो त्यांचे अंतःकरण प्रभूच्या शांतीने भरले नसतील का? हालेलुया. कारण प्रभू म्हणतो मी आपली शांती तुम्हास देतो. हालेलुया. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. येशू प्रभूला
पाहून शिष्यांना आनंद झाला. पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर प्रभू हा शब्द प्रामुख्याने लिहिला गेला. तुम्ही नोट करू शकता, कारण फक्त येशू त्याला म्हटलं नाही, तर येशूच्या नावासमोर पुनरुत्थानानंतर प्रभू लागलं. काय लागलं? जोरात सांगा हो, आणखी जोरात. ओके, सो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. प्रभू त्यांना तयार करत आहे. या बंद खोलीमध्ये प्रभू तयार करत आहे. हालेलुया. प्रभू एका मिशनसाठी त्यांना तयार करत आहे. ते भयभीत असताना, निराश असताना, तुटलेले असताना प्रभूने येऊन त्यांना अगोदर सांत्वना दिली. अगोदर प्रभूने त्यांना शांतीने भरवलं आणि नंतर प्रभू त्यांना काय करत आहे? तयार करत आहे. वचन 22 आम्हाला सांगतं की असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे, म्हणून क्षमा करा. ओके, सो ह्या घटना ज्या घडल्या प्राणो, ह्या पहिल्या दिवशी घडल्या. पहाटे मरिया मगदलिनीला दर्शन दिलं, इतर स्त्रियांना दर्शन दिलं. दुपारी प्राणो एम्माऊसच्या 2 शिष्य रस्त्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं, आणि संध्याकाळी बंद खोलीमध्ये त्याच्या शिष्यांना दर्शन दिलं. त्यामध्ये प्राणो थोमा नव्हता. हालेलुया. थोमा नव्हता. कदाचित काहीतरी काम असेल म्हणून तो त्यांच्यामध्ये नसेल. आणि त्यानंतर आम्ही बघतो की 8 दिवसानंतर प्रभूने थोमाला दर्शन दिलं. आणि थोमाबद्दल मला वाटतं तुम्ही सविस्तर ऐकलेस. थोमाबद्दल सविस्तर सांगण्याची गरज आहे का? नाही. तो कशा प्रकारची शंका घेतो, कशा प्रकारे प्रभू त्याच्या शंकेचं निरासन करतो, कसं प्रभू त्याला अनुमती देतो की माझ्या जखमांना तू पहा. हालेलुया. प्रभू त्याला स्पर्श करण्याची अनुमती देतो. प्रभू नाकार पण देऊ शकला असता, परंतु प्रियानो प्रभूला सिद्ध करायचं होतं की हो, मी आहे, मी पुनरुत्थित प्रभू आहे. म्हणून प्रियानो मी बघतो की थोमाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जखमांमध्ये हात घातला आणि विश्वास केला. हालेलुया. योहान 20:26. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्याच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा, व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणार आहेस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. हालेलुया. सुप्रानो, हे खूप प्रसिद्ध शब्द आहेत थोमाचे, माझा प्रभू माझा देव. वचन 29 मध्ये पाहायला मिळतं की येशूने त्याला म्हटले, तुम्हाला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिला वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. तुम्ही धन्य आहात की नाही? कारण तुम्ही पाहिल्या वाचून प्रभूवर विश्वास करता प्रियांनो. हालेलुया. हे कधी घडलं? 8 दिवसानंतर. त्याच्यानंतर योहान 21:1. योहान 21:1. त्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला, आणि तो ह्या प्रकारे प्रगट झाला. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथला नतनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयास जातो. ते त्याला म्हणाले, आम्ही तुझ्याबरोबर येतो. तेव्हा ते निघून मचव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. ओके, सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की 8 दिवसानंतर थोमाला दर्शन दिलं, आणि त्यानंतर प्राणो गालिल समुद्राजवळ 7 शिष्यांना दर्शन दिल्याची नोंद या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळते की त्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला, आणि तो ह्या प्रकारे प्रगट झाला. सो या ठिकाणी आम्ही बघतो की 7 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं. कुठे दिलं? तिबिरिया, म्हणजेच त्याला गालिल समुद्र म्हणून पण ओळखल्या जातो. त्यानंतर प्राणो 1 करिंथ 15:6 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. 1 करिंथ 15:6. त्यानंतर तो एकदम 500पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. ओके, सो आम्ही बघतो की प्राणो 7 प्रेषितांना दर्शन दिल्यानंतर, 7 शिष्यांना दर्शन दिल्यानंतर या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की त्यानंतर तो एकदम 500पेक्षा अधिक बंधूंना दिसला.
सो अनेकांना प्राणो आम्ही बघतो की प्रभूने दर्शन दिलं ते ह्यासाठी की तो पुनरुत्थित झाला हे सिद्ध व्हावे म्हणून. हालेलुया. आणि हे सगळेजण प्राणो पुनरुत्थानाचे साक्षीदार आहेत. त्याचबरोबर प्राणो आणखीन एक वचन आम्हाला पाहायला मिळतं लूक याचा 24वा अध्याय वचन 44. लूक 24:44. मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेची नियमशास्त्र व संदेष्टे व स्तोत्र यात माझ्याविषयी जी लिहिलेले आहेत ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या 40 दिवसामध्ये प्राणो प्रभूच्या राज्याविषयी शिकवत राहिला. हालेलुया. वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे शास्त्र जे वचन आहे प्राणो त्याचा उलगडा प्रभू येशू ख्रिस्ताने प्राणो या 40 दिवसामध्ये केल्या. आणि त्यानंतर प्राणो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी प्रभूने केली ती म्हणजे त्यांना अंतिम आज्ञा किंवा जे ग्रेट कमिशन आहे ते दिलं. मत्ते 28:18 आणि 20. मत्ते 28. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. सो या ठिकाणी आम्ही बघतो की प्राणो प्रभू येशू ख्रिस्ताने या 40 दिवसामध्ये एक ग्रेट कमिशन किंवा एक जी महान आज्ञा आहे ती आम्हाला दिली. आणि ती आज्ञा आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. सर्व दिवस. हालेलुया. किती महान संदेश प्राणो हे 40 दिवसामधलं जे शिक्षण आहे प्राणो तो किती महान संदेश आम्हाला देतो की त्याने आम्हाला शांती दिली. त्याचबरोबर प्राणो त्याने आम्हाला अभिवचन दिलंय की सर्व दिवस. हालेलुया. कधी कधी नाही, वर्षातून एक दिवस नाही, सर्व दिवस. हालेलुया. या भूतलावर जितकेही तुमचे दिवस आहे प्राणो, जितके परमेश्वराने तुमच्यासाठी नेमून ठेवलेले त्या प्रत्येक दिवसामध्ये प्रभू तुमच्या सोबत आहे. हे त्याचं अभिवचन आहे. हे कधीच विसरू नका प्राणो. प्रभू प्रत्येक दिवशी तुमच्या सोबत आहे, हे त्याचं अभिवचन आहे. त्यानंतर प्राणो 40वा दिवस जो आहे तो आम्हाला पाहायला मिळतो लूक याचा 24वा अध्याय वचन 50 आणि 53. लूक 24. नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने येरुशलेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करीत राहिले. हालेलुया. या 40 दिवसाच्या शेवटी 40व्या दिवशी जी महत्त्वपूर्ण घटना घडली प्राणो ती आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण. नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. कोणाला दिला? जे शिष्य होते, जे प्रभूच्या सोबत होते. सो प्राणो आजही जे प्रभूच्या सोबत आहे त्या प्रत्येकासाठी प्रभूकडून आशीर्वाद आहे प्राणो. हालेलुया. हालेलुया. नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वरून करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले. त्याच्यानंतर एक वचन प्रेषिताचे कृत्य वचन 10, 9 आणि 10 शेवटचं वचन बघूया. प्रेषित 1, 9 आणि 10. असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे
तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. हालेलुया, हालेलुया. सो या वचनामध्ये सांगितलं, असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला. हे कधी होत आहे? 40व्या दिवशी. आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत उभे राहिला. हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. हालेलुया. तसाच प्रभू येणार आहे. विश्वास करता? हालेलुया. आणि ही ते प्रियानो ॲक्च्युअल जागा आहे, ही ते ठिकाण आहे. या ठिकाणातून प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं. ही जागा मी स्वतः आमच्या डोळ्याने बघितले प्रियानो, याला मी स्पर्श केला. हेच ते ठिकाण आहे. या ठिकाणातून प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं. आणि ही जागा आज पण साक्ष देते की इथूनच प्रभू घेतला गेला आणि तो पुन्हा तसाच येणार आहे. हालेलुया. सो ही एक आशा आमच्यासाठी आहे की आमचा प्रभू येणार आहे. हालेलुया. जो प्रगटीकरणाचा लेखक आहे तो म्हणतो, होय मी लवकर येतो. सो आमचा प्रभू जो आहे तो लवकर येणार आहे. त्याने आम्हाला अभिवचन दिले, जसा तो घेतला गेला तसाच तो पुन्हा आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्यासोबत जाऊ, आम्ही प्रभूसोबत सार्वकालिक राज्य करू. हालेलुया. सो प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करू. सो मी विश्वास करते की ज्या गोष्टी पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण दरम्यान घडल्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिरियल वाईज समजल्या असतील. हालेलुया.